दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा अडचणीत सापडलेत। काश्मीरला भारतातून मुक्त करायला हवं आणि भारताने आपला हक्क सोडायला हवा असं त्यांनी म्हटल्यानं हा नवा वाद निर्माण झालाय। पाहूयात या बातमीमागील तथ्य आणि सत्य। केजरीवाल यांचा काश्मीर प्रश्नावर तोडगा। काश्मीरला भारतातून मुक्त करा। अरविंद केजरीवाल यांची पेपर क्लिप व्हायरल। काय आहे पेपर क्लिप मागचं वास्तव? हे वृत्तपत्रातलं कात्रण पहा। यात दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी काश्मीर प्रश्नावर तोडगा सांगितलाय। या वृत्तपत्रातील लेखाचं शीर्षक पहा। त्यात असं म्हटलं गेलंय की काश्मीरच्या जनतेला आता मुक्ती हवी आहे, त्यामुळे भारतानं काश्मीरवरील आपला हक्क सोडून द्यायला हवा। ही पोस्ट 4000च्या वर शेअर केली गेली आणि शेकडोच्या संख्येनं यावर कमेंट केले गेले। त्यावर मंदमोहन नावाच्या व्यक्तीनं अरविंद केजरीवाल यांना थेट देशद्रोही संबोधलंय। ही पोस्ट वीर हिंदू, सुजित पंडित, हिमाचल बेरोजगार युवा अशा विविध पेजवरून व्हायरल करण्यात आली आहे। खरं तर काश्मीर प्रश्न भारतासाठी खूप महत्त्वाचा आणि प्रतिष्ठेचा आहे। दरवर्षी काश्मीरात दडून बसलेल्या दहशतवाद्यांना हुसकावून लावण्यासाठी आपले अनेक जवान शहीद होतात। नुकताच झालेला बालाकोटमधील हल्ला, एअर स्ट्राईक त्यातलंच एक उदाहरण। परंतु जर का नीट निरखून पाहिलं तर या पेपर आर्टिकल मध्ये तुम्हाला ना तारीख दिसेल ना वृत्तपत्राचं नाव दिसेल। शिवाय यात हिंदी व्याकरणाच्या अनेक चुका देखील आहेत। आणि आता काश्मीर भारतातून मुक्त करा असं केजरीवाल म्हणत असल्याचं वृत्तपत्राचं कात्रण आणि तो दावा खोटा असल्याचं सिद्ध होतं। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।